नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 5 इयर्स 2025 चे कॅप राउंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचे कॉलेज प्रेफरन्स द्यायला चालू झालेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतंच प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. त्यानंतर कोणते विद्यार्थी या राउंडमध्ये एलिजिबल आहेत तेही तुम्हाला आता सांगत आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट आत्तापर्यंत झालेलं नाही, असे विद्यार्थी या राउंडमध्ये अप्लाय करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशनसाठी गेलेले आहेत आणि काही डॉक्युमेंटसाठी रिजेक्शन झालेलं आहे आणि तिकडे त्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलं असेल, म्हणजेच की कॉलेजनी डॉक्युमेंट अभावी तुमचं ॲडमिशन हे रिजेक्ट केलं असेल, तर रिजेक्शन लेटर तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा रिजेक्शन केलं असेल कॉलेजनी, तर तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स या राउंडला देऊ शकता. ओके. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे किंवा कॅप राउंड 2 मध्ये अलॉटमेंट झाला असेल किंवा कॅप राउंड 3 मध्ये अलॉटमेंट झाला असेल आणि त्याने तिकडे ॲडमिशन घेतलं असेल. पण काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की सर मला कॅप राउंड 4 मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. तर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहात, त्या कॉलेजमध्ये जाऊन तो ॲडमिशन कॅन्सल करा आणि नंतर मग तुम्ही कॅप राउंड 4 मध्ये एलिजिबल आहात कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाउट्स येत होतं, की सर डॉक्युमेंट्समध्ये काही मिस्टेक आहेत, जसं की कन्व्हर्जन सर्टिफिकेट्समध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यामध्ये आम्हाला चेंजेस करावे लागणार आहेत. तर मी आता करू शकतो का? तर डेफिनेटली येस. जे काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, ते आता तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा अनलॉक करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. ते डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केल्याच्या नंतर व्हेरिफिकेशनची काहीही चिंता करू नका. ते व्हेरिफिकेशन तुमचं कॉलेजमध्ये होणार आहे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहात ॲडमिशनसाठी, तेव्हा तिकडं तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल. सो आता कडून कोणतेही व्हेरिफिकेशन होणार नाही आहे. पण तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रॉपरली अपलोड करायचे आहेत तुमच्या पोर्टलमध्ये. ओके. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी डॉक्युमेंट्स अपलोडेड असतील, ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफाय असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी फक्त कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. आणि डायरेक्टली तुम्हाला कॉलेज जे काही असेल त्या मेरिट लिस्टनुसार तुमची त्या पोर्टलला ती लिस्ट येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप विद्यार्थ्यांचा हा डाऊट होता, की सर समजा एखाद्या कॉलेजमध्ये किती मेरिट लागणार आहे, कशा पद्धतीने चेक करायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगेनच. ओके. आणि पुढे जे काही इन्फॉर्मेशन असेल ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ठीक आहे. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY2526 यावरती क्लिक करा. त्यानंतर LLB 5 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये तुम्हाला ऑप्शन येत आहे. इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड जे विद्यार्थ्यांना आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही. फॉर्म जो काही आहे कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. काही विद्यार्थ्यांना फॉर्म एडिटिंग करायचं आहे, जसं की तुम्हाला आता मी सांगितलं तुम्ही एडिटिंग सुद्धा करू शकता आणि तुमचं जे व्हेरिफिकेशन जे असेल ते कॉलेजमध्ये व्हेरिफिकेशन होईल ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेव्हल जे काही आहे ते आता स्टार्ट झालेलं आहे. यामध्ये लिहिलेलं आहे जसं तुम्हाला मी सांगितलं, "नो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल हॅपन इन थिस राउंड." जसं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इन्स्टिट्यूट विल डायरेक्टली चेक थिस डॉक्युमेंट ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन जे आता तुम्हाला सांगितलं. सो प्लीज चेक इन्फॉर्मेशन अँड अपलोड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर सबमिशन. म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहात, ते प्रॉपरली अपलोड करा. कारण की ते व्हेरिफिकेशन कॉलेजमध्ये तुमचं होणार आहे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. तिथे जर काही मिस्टेक निघाल्या, तर तुमचं डायरेक्टली ॲडमिशन मग कॅन्सलच होईल. ओके. प्रॉपरली त्यामध्ये मेन्शन करा. इन्स्टिट्यूट सिलेक्शन इज कंपल्सरी टू पार्टिसिपेट इन थिस राउंड. म्हणजे जे काही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत, ते कंपल्सरी द्यावे लागतील जर तुम्हाला या राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर. आणि जे काही व्हॅकन्सी सीट्स किती आहेत, कशा बघायच्या त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. वेबसाईटमधून कसं चेक करायचं ते प्रिव्हियस व्हिडिओ ती तुम्ही बघा. त्यामध्ये इन डिटेल मी डिस्कस त्यामध्ये केलेलं आहे.
आणि खूप महत्त्वाचा इम्पोर्टंट नोटीस आहे, की जी-आर बाबतीत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. हा खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता. सो क्लिअर करतो यामध्ये. ज्या विद्यार्थ्यांचं ओ-बी-सी कॅटेगरीमध्ये असतील, एस-सी-बी-सी कॅटेगरीमध्ये असतील, एस-सी कॅटेगरी असेल किंवा ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी असेल, अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी सबमिट करण्यासाठी 6 महिन्याचा टायमिंग तुम्हाला दिलेला आहे. सो आता तुम्ही ॲडमिशनसाठी जाणार, तेव्हा तुम्हाला फक्त रिसिप्टवरती ॲडमिशन तुम्हाला भेटेल. ओके. आणि त्यानंतर बिफोर 6 मंथ तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते सबमिट करावं लागेल. ओके. राहिला प्रश्न फक्त एस-टी कॅन्डिडेटचा म्हणजे शेड्यूल्ड ट्राइब यांचा, तर त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट हे सबमिट करावे लागणार आहेत. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. ओके. हे दोन्ही डॉक्युमेंट त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत कॉलेजेसमध्ये तेव्हाच तुमचे जे काही ॲडमिशन आहे ते तुमचं तिकडं होऊन जाईल. आणि राहिला प्रश्न ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीला फक्त नॉर्मल डॉक्युमेंट न्यायचे आहेत. ओके. त्याची लिस्ट आपण ऑलरेडी बनवलेली आहे. त्याचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आपण चॅनलला. सो ओपन स्टुडंटला फक्त जे काही नॉर्मल असेल तेच डॉक्युमेंट न्यायचे आहेत आणि ओ-एम-एस स्टुडंटसाठी. ठीक आहे. आता ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली असेल, त्यामधून तुमचे काही डाउट्स हे सॉल्व्ह झाले असतील. आणि ही जी नोटीस आलेली आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण नॉर्मली जे मी तुम्हाला सांगितले तेच या नोटीसमध्ये सर्व गोष्टी आहेत, त्या तुम्हाला माहिती पडतील. आता आपल्याला यामध्ये कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. तर कसं द्यायचं आहे? कॅन्डिडेट लॉगिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती तुमचं ईमेल आयडी, पासवर्ड हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि साइन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला अशा पद्धतीने विंडो ओपन होईल. कारण की या विद्यार्थ्याचं बघितलं तर तिन्ही कॉलेजेसमध्ये नॉट अलॉटेड कॉलेजेस आहेत. तर डेफिनेटली या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे, अप्लाय इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड म्हणजे यावरती बघायचं आहे आणि सिलेक्ट कॉलेजेस यावरती सिलेक्ट करायचं आहे. ओके. पुढे जी काही इन्फॉर्मेशन आहे स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला मी सांगत आहे. त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म अनलॉक करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म अनलॉक कसा करायचं त्याची स्टेप सांगतोय. नॉर्मली अशी विंडो तुम्हाला ओपन होते जसं की मी फर्स्ट जी विंडो सांगितली त्या पद्धतीने विंडो तुमची ओपन होते. त्यानंतर मग इथे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इकडे दाखवलेला आहे. पहिलं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमच्या काही चेंजेस असतील, तर पहिलं ते चेंजेस करा. नंतर मग कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही द्या. म्हणजे इथे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मग तुम्हाला अशा पद्धतीने विंडो ओपन होईल. मग इथे क्लिक करा तुम्ही आय वॉन्ट टू अनलॉक माय एडिट ॲप्लिकेशन फॉर्म. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा अनलॉक होईल. मग तुम्हाला त्यामध्ये नेममध्ये काही चेंजेस करायचे असतील किंवा कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड करायचे असेल किंवा कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला चेंजेस करायचे असतील, ते तुम्ही चेंजेस करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे आणि त्याची प्रिंटआउट काढायची आहे. कारण की कॉलेजमध्ये तो ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे एकत्र व्हेरिफाय केले जातात. यामध्ये जर काही तफावत असेल, तर मग तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होतं. यामध्ये काही चेंजेस नसतील, तर तुमचं ॲडमिशन तिकडे कन्फर्म होतं. सो या गोष्टी लक्षात ठेवा. प्रॉपरली जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे काही लिहत आहात, काहीही करत असाल, तर ते आता प्रॉपरली चेक करा आणि मग तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा प्रिंट आउट काढा. त्यानंतर मग कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ओके. कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं, की सिलेक्ट कॉलेजेस म्हणजेच या फर्स्ट टॅबवरती सिलेक्ट कॉलेजेस यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि जसं पहिलं आपण करायचो तेच करायचं आहे. यामध्ये फक्त एक डिफरंट जे काही गोष्ट आहे, ती तुम्हाला मी सांगत आहे. जसं की समजा इथे तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलं, जे आपण पहिलं करायचो. सर्च कॉलेजवरती सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो ओपन होते. हेही आपल्याला माहिती आहे कारण की सर्व कॉलेजेस हे तुम्हाला दिसत असतात. मी आता युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये करायचं आहे, तर मी ते सिलेक्ट केलं. तुमची पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा अदर कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, ते तुम्ही सिलेक्ट करा. अजून समजा तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे असतील, तेही तुम्ही ॲड यामध्ये करू शकता. तर इथे मी 2 जे काही कॉलेजेस आहेत यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट जी माझी स्टेप असणार आहे कन्फर्म चॉईसेस. म्हणजे काय? तर इथे लिहिलेलं आहे बघा मिनिमम 2 चॉईसेस कंपल्सरी तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे मिनिमम 2 कॉलेजेस तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहेत.
मॅक्सिमम तुम्ही अनलिमिटेड कॉलेजेस यामध्ये प्रेफरन्स देऊ शकता. तुम्हाला त्यामध्ये चेक करायचं व्हॅकंट सीट कोणत्या कॉलेजला आहेत. त्यानुसार कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही द्याच. पण ज्या कॉलेजमध्ये काही व्हॅकंट सीट्स तुम्हाला असं वाटतायत की नाही आहेत, तरीसुद्धा त्या कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊन टाका. ज्यावेळी तुम्ही तिकडे कॉलेजचं सिलेक्ट करता, ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने खालती कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट होत असतात. मग इथे तुम्ही आता सिलेक्ट करायचंय फक्त ओन्ली सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर कन्फर्म चॉईसेस यावरती सिलेक्ट करा. कारण आता तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, सेकंड प्रेफरन्स द्यायचं आहे, थर्ड प्रेफरन्स द्यायचं आहे. असं प्रेफरन्स द्यायची आता तुम्हाला यामध्ये गरज लागणार नाहीये. फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचे जे काही कॉलेजेस आहेत आणि हा जो इथे सिलेक्ट ऑप्शन आहे, इथे फक्त सिलेक्ट करायचं जे तुम्ही कॉलेजेस दिलेले आहात आणि कन्फर्म चॉईसेस यावरती सिलेक्ट करा. आणि नंतरला तुम्ही याचं प्रिंट ऑप्शन फॉर्म हे म्हणजेच जे काही कॉलेजचा तुमचा हा फॉर्म तुम्ही फिलअप केलेला आहे, तो प्रिंट ऑप्शन यावरती क्लिक करा आणि तुमच्याकडे हा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याची सुद्धा प्रिंटआउट तुमच्याकडे पाहिजे. सो पहिलं आपण कसं करायचो, की तुम्हाला कोणता पहिला प्रेफरन्स पाहिजे, तर 1 नंबर, 2 नंबर आपण असे द्यायचो. सो इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडला असं काहीही प्रेफरन्स वगैरे नाहीये. तुमचं जे काही पर्सेंटाइल असेल, त्या पर्सेंटाइलच्या बेसवर तुमची मेरिट लिस्ट ही क्रिएट होत असते. आणि त्यानुसार मग तुमच्या सर्व कॉलेजेसमध्ये तुमचं नाव जे काही कॉलेजेस तुम्ही दिलेले आहात, त्या सर्व कॉलेजेसमध्ये तुमचं नाव येतं आणि समोर तुमचा मेरिट नंबर लिहिलेला असतो. म्हणजे जो काही 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जेवढा मेरिट नंबर चांगलं, तेवढा तुमचं ॲडमिशन होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. समजा एखाद्याचा मेरिट नंबर 10 आहे, तर डेफिनेटली तिकडे कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. एखाद्याचा समजा 100 असेल, 200 असेल, तर मग त्या केसमध्ये ॲडमिशन होणं क्वाईट डिफिकल्ट होतं. कारण की 100 मधले जे स्टुडंट्स पुढचे असतील ते तर ॲडमिशनसाठी येणारच आहेत. समजा तिकडे जर कोणी नाही आलं, तर मग तुमचा जो नंबर आहे तिकडे ॲडमिशन तुमचं होऊन जातं. त्यालाच बोलतो आपण स्पॉट राउंड. ओके. त्या स्पॉट राउंडमध्ये डायरेक्टली ॲडमिशन तुमचं त्यामध्ये होत असतं. आता अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स हे द्यायचे आहेत. त्यानंतर आता हे कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत, कॉलेजला ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे, त्याची सुद्धा तुम्हाला इम्पोर्टंट डेट्स ज्या आहेत, त्या तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. प्रिंट ऑप्शन फॉर्म तुम्हाला करायचा आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आता जे काही नॉर्मल जे राउंड्स आहेत, म्हणजे आजची 13 तारीख आहे. आजपासून तुमचे कॉलेज प्रेफरन्स द्यायला चालू झाले. जे काही चेंजेस करायचे असतील, जे एडिट करायचं आहे तुम्ही एडिट करा. यामध्ये कोणतेही डॉक्युमेंट तुमचं व्हेरिफाय होणार नाही आहेत. ते डायरेक्टली कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणार, तेव्हा ते व्हेरिफाय होतील. त्यासाठी प्रॉपर डॉक्युमेंट्स अपलोड करा. हे परत एकदा तुम्हाला मी सांगत आहे. 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता आणि नंतरला मग तुमची 17 सप्टेंबरला तुमची मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल. ती कॉलेजच्या नोटीस बोर्डला दिसेल, कॉलेजच्या वेबसाईटला सुद्धा असेल आणि आपली जी कॅप पोर्टल जे आपण नॉर्मली चेक करतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहे. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला प्रॉपरली सांगेन. आणि तुमचा मेरिट नंबर किती आहे, तो सुद्धा तुम्हाला मी प्रॉपर वेनी सांगेन. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि नंतर मग ज्या विद्यार्थ्यांचीच नावं येणार आहेत, सर्वांचीच नावं येतील त्यामध्ये, त्या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी या डेटला ॲडमिशनसाठी जायचं आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025. ओके. सो या डेटला तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. ओके. सो या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजल्या असतील, आय होप करतो. आणि जरी काही डाऊट असतील तर नक्की कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला गाईडन्स करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. लाईक खूप कमी लोकं करतात. त्यानंतर हा तुमचा चॅनल आहे तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी आता व्हिडिओ बघत आहेत, तर प्लीज हा तुमचा चॅनल आहे तर डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉन ही जी आहे ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ असतील त्या तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. ओके. थँक यू सो मच.